12 सप्टेंबर रोजी उद्या रामटेकमध्ये किसान समृद्धी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात येणार आहे। वैशिष्ट्य हे राहणार आहे नेमकं की श्री रविशंकर येत आहे तिथे आणि मुख्यमंत्री सुद्धा राहणार। पाहणी करायला राज्यमंत्री आशिष जयस्वाल इथे आलेले आहेत। दादा काय सांगाल की नेमकं कसा कार्यक्रम सुरू आहे? माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत, कृषी मंत्री आणि आपले महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत आणि माझ्या उपस्थितीत हा कार्यक्रम आहे। आपण पाहता की कशा पद्धतीने स्टॉल सुमारे 65-64 स्टॉल या ठिकाणी आपण लावत आहोत यांत्रिकीकरण आणि कृषी क्षेत्रामध्ये। आणि स्वतः श्री रविशंकर यांची जी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था आहे त्यांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्यूट शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी। तर त्यांचं देखील उपस्थिती या ठिकाणी, त्यामुळे लोकांमध्ये खूप उत्साह आहे आणि हजारोच्या संख्येने लोक उद्या उपस्थित राहतील आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील। आणि मला विश्वास आहे की उद्याचा कार्यक्रम यशस्वी होईल। पावसाची परिस्थिती आहे, परंतु या सर्व परिस्थितीला मात करून शेतकरी येतील आणि कार्यक्रमात उपस्थित राहतील असं मला अपेक्षित आहे। शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी हा मेळावा घेण्यात येत आहे आणि तुम्ही याचा पुढाकार घेतलेला आहे, काय म्हणाल की नेमकं? नाही, आपण शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने आणि महाराष्ट्रातील शेतकरी यांचा आत्महत्या होऊ नये, आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आकडे आपले रिड्यूस झालेले आहे। कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट सरकारने केलेली आहे, त्याची देखील माहिती मी देणार आहे। आणि शेतकऱ्यांचा आत्महत्या आपण कशा पद्धतीने शून्यावर आणते त्या दृष्टीने राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे। ऑर्गॅनिक फार्मिंग कडे आपला जास्त भर दिसला, आज मीटिंग मध्येही बघितलं, अधिकाऱ्यांना तुम्ही सूचना केल्या, नेमकं काय आहे की काय झालं की रासायनिक खताची जी सबसिडी आहे ती सरकार देत आहे। सुमारे 27,850 कोटी रुपये महाराष्ट्राची सबसिडी होती 2 वर्षापूर्वी, नंतर ती थोडी कमी झाली। आता हळूहळू आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळायचं। प्रत्येक माणसाला ऑर्गॅनिक क्रॉप पाहिजे, परंतु ते सर्टिफाईड होत नाही। त्यामुळे याची सर्टिफिकेशन अथॉरिटी, बायबॅक गॅरंटी आणि शेतकऱ्याला प्रोटेक्शन, संरक्षण आणि मदत हे सर्व आपला प्लॅन आहे। आणि त्यामुळे भविष्यामध्ये एक पाऊल ऑर्गॅनिक आणि नॅचरल फार्मिंगकडे व्हावं, यासाठी रामटेक हा मॉडेल व्हावा असं मला अपेक्षित आहे। शेवट काय आव्हान कराल? शेवटी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे। आपलं धार्मिक देखील एक अनुष्ठान या ठिकाणी आहे, जे सोमनाथ मंदिरातील जे ज्योतिर्लिंगाचे जे अवशेष गुरुजीकडे आहे त्याचं दर्शन नागपूरला काल लोकांनी घेतलं, हजारोच्या लोकांनी। शिवलिंग रुद्रपूजाच्या निमित्ताने ते शिवलिंग देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि दर्शनासाठी, आणि त्यातून लाडू प्रसाद आणि रुद्राक्ष देखील लोकांना वाटप करणार आहोत। राज्यमंत्री आशिष जयस्वाल होते, जे आमच्याशी संवाद साधत होते। शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी हा शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचं आयोजन, त्यामार्फत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री रविशंकर आणि मुख्यमंत्री, शासनाचा कार्यक्रम आहे। मोठ्या संख्येत लोकांनी यावं, नागरिकांनी यावं, शेतकऱ्यांनी यावं असं आवाहन त्यांनी केलं। रामटेकहून मुकेश राव, VKB न्यूज।